जमीन गैरव्यवहार उघड करणाऱ्या झी 24 तासचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केलेलं आहे। लिटिगेशनच्या जागांच्या प्रॉपर्टी कार्डवर भूमी अभिलेख कार्यालयातून इतर हक्कातली नावं मुख्य हक्कामध्ये चढवायची अशी काही टोळ्यांची मोडस ऑपरेंडी आहे। हे कसं थांबवणार असा सवाल झी 24 तासनं अजित पवार यांना विचारला आणि यावर उत्तर देताना यापुढे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करायला सांगितलं असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय। मोडस ऑपरेंडी अशी आहे त्या प्रॉपर्टीवर भूमी अभिलेखकडे जायचं, नावं चढवायची इतर हक्कातली, ती मुख्य याच्यात आणायची, नावं चढवून मग खरेदी खत करायचं आणि ताबा मारायचं। हे लिटिगेशन करणे एक टोळी आहे, बेसिकली अनेक टोळ्या आहेत। तुम्ही म्हणताय ते माझ्याही कानावर आलेलं आहे, म्हणूनच मी पुन्हा पत्रकार मित्रांनो आपल्याला सांगतो की ह्या संदर्भामध्ये हे जे काही आहे त्याच्यात नक्की विकास खारगे आणि त्यांची टीम ह्याचाही नक्की तपास करतील। मी पण त्यांची भेट झाल्यावर सांगतो की बाबा अशा पद्धतीनं मला पत्रकार परिषदेमध्ये अभ्यासू पत्रकारांनी फार खोलात जाऊन हे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्याहून, आणि ते खरोखरच मी तुमचं कौतुक करतो। हे उद्याच्याला राज्याच्या पण हिताचे आहेत। आपला टॅक्स जो असतो तो टॅक्स पण बुडता कामा नये, परंतु कारण नसताना हे जे काही मोडस ऑपरेंडी चालते ते पण बंद झालं पाहिजे।